विविध ठिकाणी राडे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। डोंबिवली येथील प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी रात्री हाणामारी झाली। या प्रकरणी 8 जणांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। यापैकी 5 जणांना अटक करण्यात आले। हाणामारीमध्ये 3 जण जखमी झाले, त्यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शिवसेना शिंदे गटातील भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात आता तक्रार दाखल केल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे प्रचारानंतर घरी जात असताना त्यांच्यावरती लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। नाटेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील, रवी पाटील, अनंत ठाकूर, रवी पुनस्कर, प्रसाद घाग यांनी हल्ला केल्याचं बोललं जातंय। रामनगर पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवसेना शिंदे गटाने देखील भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात आता तक्रार दाखल केली आहे। या हल्ल्यामध्ये आता भाजपच्या ओमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीनुसार शिंदे गटाच्या उमेदवारांसह इतर कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील हे देखील या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावरती पोलिसांच्या नजरकैदेत सध्या उपचार सुरू आहेत। कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी पोलिसांच्या ह्या भूमिकेवरती गंभीर आरोप करत आजारी असताना, रक्तदाब वाढलेला असताना अशी कारवाई म्हणजे निंदनीय असल्याचं म्हटलंय। रुग्णाच्या जीवाला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल असं देखील मत त्यांनी व्यक्त केले। या दरम्यान नितीन पाटील यांच्या पत्नी आणि त्यांचे जवळचे नातेवाईक महिलांनी रुग्णालयाच्या बाहेर संताप व्यक्त करत कोणतीही माहिती न देता त्यांना रुग्णालयामधून हलवण्यात आल्याचा आरोप देखील केलाय। माझ्या पतीला काही झालं तर त्याला प्रशासन जबाबदार असेल, ही दडपशाही नेमकी कोणाची असा सवाल देखील त्यांनी व्यक्त केलाय। 2 दिवसापूर्वीच झालेली घटना आणि स्पर्श हॉस्पिटलमध्ये दोन्ही आमचे नितीनजी पाटील आणि रवी पाटील हे दोन्ही ॲडमिट असताना स्पर्श हॉस्पिटलमध्ये आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले। खरं तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे, कारण कोणाला न कळवता पोलिसांनी केलेला दडपशाही ही अतिशय चुकी आहे। मी पोलिसांचा निषेध करतो, कारण ह्या पेशंटचं वाढलेलं BP, पेशंटची झालेली कंडिशन बॅड आणि त्यामुळे आपण त्यांना आज ठाण्याला शिफ्टिंग करायचा निर्णय घेतला। डॉक्टरांनी निर्णय की ताबडतोब आपण यांना शिफ्टिंग केलं पाहिजे, कारण ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी झालेली आहे पेशंटची। हार्टचाही BP वाढलेला असल्यामुळे ताबडतोब आपण त्यांना ठाण्यामध्ये शिफ्टिंग करत आहोत। पण पोलिसांनी केलेली कारवाई ही निंदनीय आहे, म्हणून मी त्याचा निषेध करतो। काका, ज्या पद्धतीने पहिल्यांदा 4 जणांना त्यांनी पकडलेलं पैसे वाटप करताना भाजपचे कार्यकर्ते, त्यांच्यावरती कुठलाच गुन्हा दाखल केला नाही आहे आणि त्यानंतर यांच्यावरतीच अशा प्रकारचं गुन्हा दाखल करणं तुम्हाला किती योग्य वाटतं? कुठल्या प्रकारचं दडपशाही आहे पोलिसांना माहीत नाही, कुठल्या प्रकारचा दबाव आहे माहीत नाही, पण आज जी कारवाई केली आमच्या या दोन्ही उमेदवारांवर ती अतिशय निंदनीय आहे। आणि ही कारवाई आणि आजारी असताना, BP वाढलेला असताना, हार्टचे त्रास असताना, ऑक्सिजन कमी होत असताना ही कारवाई केली अतिशय निंदनीय आहे, म्हणून आम्ही पोलिसांचा निषेध करतो। हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं, मला बाहेरून कळालं। मला मी पोहोचले हॉस्पिटलला, इथे कळालं इथं नाही, पोलीस स्टेशनला आहे। पोलीस स्टेशनला अगदी मला रडून गयावया करायला लागलं। पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आरडाओरड करावं लागलं। तेव्हाही सांगितलं, त्यानंतर तिकडनं बाहेर काढलं। तिथेही मला सांगितलं की हे काय आणि का